नमस्कार. तर कोणीही बनवू शकेल असा हा सोप्या पद्धतीने आज आपण केकची रेसिपी बघणार आहे. तर आज आहे क्रिसमस आणि मुलांच्या आग्रहाखातर बनवला होता मी. आज हा बिस्किटपासून केक आणि कढईमध्ये बनवला आहे. तरीसुद्धा इतका सॉफ्ट आणि स्पंजी हा केक होतो आणि काहीसुद्धा वापरण्याची जास्त गरज नाही. तरीसुद्धा हा केक व्यवस्थित असा बेक वगैरे व्यवस्थित होतो. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सर्वप्रथम आपल्याला आधी केक बेक करण्याची तयारी करायची आहे. ती म्हणजे मी तर कढई चांगली अशी गळगळीत मोठी घेतलेली आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ. जे तुमच्याकडे अवेलेबल मीठ असेल ते टाका आणि त्याच्यावरती मी एक प्लेट ठेवून हे असं ताट झाकून कवर करून ठेवलेलं आहे. इथे माझ्याकडे केक करण्यासाठी भांडं वगैरे नाही आहे. साधं आपलं घरातलं जे पातेलं आहे तेच घेतलेलं आहे. त्याला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे. तुपाने काय होतं, केक आपला अजिबात कडेने चिटकणार नाही. तर मी कधीही नेहमी करताना अशाच प्रकारे बनवते. अजिबात हा केक कडेने वगैरे लागत नाही. थोडंसं याला तुम्ही मैदा लावला तरी चालेल, नाही लावला तरी काही हरकत नाही. अजिबात हा केक आपल्या पातेल्याला कडेने चिटकत नाही. तर तुमच्याकडं बटर पेपर वगैरे असेल तर तुम्ही आवर्जून वापरा. नसेल तरीही काही हरकत नाही, कारण की कधी आपल्याकडे बटर पेपर असतो अवेलेबल, कधी नसतो. तर इथे मी घेतलेले आहेत 3 पार्लेजी बिस्किट पुडे, जे 10 रुपयेवाले असतात तेच घेतलेले आहेत. इथे 3 घेतलेले आहेत. ते आता सर्वप्रथम आपल्याला सगळे बिस्किट हे पाकिटातून काढून घ्यायचे आहेत आणि तोडून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला हे आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे सगळे बिस्किट मी काढून घेतलेले आहेत. थोडेसे मिक्सरला पटकन बारीक होण्यासाठी इथे थोडेसे आपल्याला बिस्किट हे तोडून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सगळे हे बिस्किट तोडून घेतलेले आहेत. शक्य होईल तितके हे आपल्याला बारीक तोडून घ्यायचे आहेत. तर हा केक अजिबात बिघडत नाही तुम्ही अशा पद्धतीने बनवलात तर. आता बिस्किट बारीक करताना थोडीशी साखर टाका. मी ते साखर वापरणार नाही, कारण की मला जास्त गोड नको आहे, त्यामुळे मी इथे साखर वापरलेली नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये एक अर्धा कप इथे साखर वापरू शकता. तर बिस्किट चांगलीही मी बारीक करून घेतलेले आहेत. तर मिक्सरला ह्याची पावडर एकदम छान अशी बारीक झालेली आहे. झाली नसेल तर चाळणीने एखाद्या चाळून घ्यायची आणि मगच आपण यामध्ये दूध टाकणार आहे. तर पावडर व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे बिस्किटची. यामध्ये मी एकदम छोटे चमचे 2 ते 3 चमचे यामध्ये तूप वापरणार आहे. त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण तेलाचा जास्त स्ट्रॉंग वास नसावा. एकदम जे आपलं घरातील खाण्याचं तेल असतं तेच वापरायचं आहे आपल्याला. फक्त यामध्ये मोहरीचं तेल वापरायचं नाही, नाहीतर मोहरीचा तेलाचा जास्त स्ट्रॉंग वास असतो, त्यामुळे आपल्या केकला हा वास येऊ शकतो. तर इथे मी दूध हे लागेल तसं घालणार आहे. तर एक ग्लासभर मी इथे दूध घेतलेलं आहे, कारण की आपल्याला दूध कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी इथे ग्लासचं प्रमाण मी घेतलेलं आहे. तर आपल्याला इथे 1 ग्लास आता दूध लागलेलं आहे. आणखीन अर्धा ग्लास आपल्याला इथे दूध लागणार आहे. टोटल इथे मला हा ग्लास छोटा आहे. जर मोठा ग्लास असेल तर 1 ग्लासमध्ये आपलं हे बॅटर पूर्ण होईल. तर इथे जवळजवळ मला 1.5 ग्लास हे दूध लागलेलं आहे. जितकं शक्य होईल तितकं हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आहेत. यात तर गाठी वगैरे झाल्या की आपला केक व्यवस्थित होणार नाही आणि एकदम बेक असा चांगला होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे. बघू शकता, जर आपण हे चमच्यानं उचललं तर अलगद असं क्रीमसारखं पडतं आहे खाली. अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे. यामध्ये तुमच्याकडे चॉकलेट वगैरे तुम्ही घालणार असाल तर घालू शकता. यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत. तर केक चांगला बेक होण्यासाठी इथे मी वापरणार आहे तो म्हणजे इनो वापरणार आहे. तुम्ही त्याऐवजी यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. मी इथे 1 चमचा हा इनो वापरलेला आहे. थोडंसं दूध टाकून तुम्ही फेटू घेऊ शकता, पण माझं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे मी इथं वरून इनो घातल्यानंतर अजिबात दूध वगैरे वापरलेलं नाही. आता इनो टाकल्यानंतर पटकन हे आपल्याला बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण जे भांड्याला तूप लावून वगैरे घेतलं होतं त्यामध्ये मी हे बॅटर काढून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला टॅप करायचं आहे. ह्यातली जी हवा वगैरे असेल ती निघून जावी यासाठी व्यवस्थितरित्या हे आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे केक आपला छान असा बेक होईल. तर थोडंसं सजावटीसाठी यामध्ये मी काजूचे काप वगैरे टाकणार आहे. तुम्हाला जर चॉकलेट वगैरे आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता.
आणि तुम्हाला आवडत असेल तर व्हॅनिला इन्सेन्स वगैरे वापरू शकता जेव्हा आपण हे बॅटर बनवतो तेव्हा, त्याने सुद्धा टेस्ट आपल्या ह्या केकला छान येते. आपली सगळी तयारी होईपर्यंत आपली कढई ही चांगली अशी फ्रीट झालेली आहे. तर यामध्ये आता हे वरती आपण प्लेटवरती पातेलं ठेवणार आहे आणि जवळजवळ आपलं 25 ते 30 मिनटासाठी हा केक बेक होण्यासाठी ठेवून देणार आहे. ह्यातून हवा कुठेसुद्धा बाहेर गेली नाही पाहिजे, अशा प्रकारे आपलं हे पातेलं बसलं पाहिजे. केक एकदा बेक करण्यासाठी ठेवला की सारखं उघडून बघायचं नाही. मी 30 मिनटानंतरच बघितलेला आहे केक हा बेक झालेला आहे की नाही. तर आता एखादी चाकू वगैरे, चाकूच्या साहाय्याने वगैरे तुम्ही बघू शकता. तर इथे मी घेतलेली आहे टूथपिकची एक काडी घेतलेली आहे, त्या काडीनेच इथे मी बघत आहे. तर बघू शकता व्यवस्थित अशी क्लीन एकदम ही काडी निघत आहे. तर आपला हा केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे. तर आता जवळजवळ हा 25 ते 30 मिनटासाठी थंड करून घेतलेला आहे. केक व्यवस्थित असा थंड झालेला आहे. तर इथे बघू शकता कडेने वगैरे अजिबात हा केक जास्त लागलेला नाही. सुरीच्या साहाय्याने पूर्ण असे चौफेर असा हा केक सगळा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आपला हा केक निघतो. तर एखादी प्लेट वगैरे घ्यायची आहे आणि त्या प्लेटवरती आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. तर बिलकुल हा केक खाली वगैरे जास्त असा लागलेला नाही, पाहू शकताय. एकदम चॉकलेटसारखा या केकला कलर वगैरे आलेला आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि पातेल्याला सुद्धा बघू शकताय न बटर पेपर घालता सुद्धा हा केक आपला किती छान असा निघालेला आहे. तर व्यवस्थित असा हा केक झालेला आहे. तर आता आपण हा कट करून बघूयात. तर आणखीन थोडासा थंड होण्यासाठी ठेवायला पाहिजे होता, म्हणजे व्यवस्थित असा कट झाला असता केक. पूर्ण असा थंड झाला पाहिजे, मगच आपला हा केक कट करायचा आहे. तर अशा प्रकारे हा कट करून बघितलेला आहे. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा केक झालेला आहे, पाहू शकताय. पूर्ण आतपणे अशी जाळी झालेली आहे या केकला. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास केकची लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.